महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल, अल्पवयीन बालक ताब्यात. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती. मध्य प्रदेश राज्यातील बडवानी येथील अरविंद निगवणे हा एका काळ्या रंगाच्या दुचाकीने बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन जावदा रोडने शहादा शहराकडे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जावदा ते शहादा शहराकडे येणाऱ्या मंदाणे गावाबाहेरील रस्त्यावर सापळा रचून थांबले होते. शहादाकडे येणाऱ्या रस्त्यावर काळ्या रंगाची दुचाकीवरून 2 इसम येताना दिसले. दुचाकी MP10 MW 5182ला थांबवून माहिती घेतली असता दुचाकीस्वार अरविंद देवराम निगवाले राहणार उमरटी तालुका वारला जिल्हा बडवानी व त्याच्या सोबत असलेला 16 वर्षीय अल्पवयीन बालक असल्याचे स्पष्ट झाले. अरविंद निगवाले याची झडती घेतली असता एक गावठी बनावटीची पिस्तूल आढळून आले. सदर इसमाला गावठी बनावटी पिस्तुलाबाबत विचारले असता त्याच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. अरविंद देवराम निगवाले यांच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3चे उल्लंघन 25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोकॉ पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, पोलीस नाईक विकास कापुरे, पोलीस शिपाई शोएब शेख, भरत उगले, सतीश गुले यांनी केली.